श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा 3रा अध्याय येथे समाप्त झाला। नंतर साधू आणि सर्वांचा आशीर्वाद घेऊन जावयासह स्वतःच्या नगरात जाण्यास सिद्ध झाला। त्याने नौका ठरवून सर्व माल त्यावर भरला। तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता श्री सत्यनारायण यांनी संन्यास वेश घेतला व ते साधू वाण्याला म्हणाले, हे साधू, या नौकेत काय आहे? द्रव्याने चढून गेलेले ते 2 वाणी उपहासाने त्याला म्हणाले, संन्यासी महाराज, आपल्याला द्रव्य पाहिजे म्हणून विचारता आहात काय? पण ती आमची नौका पालापाचोळ्यांनी भरलेली आहे। ते असत्य भाषण ऐकून भगवान फक्त एवढेच म्हणाले, तुझे म्हणणे खरे हो। असे म्हणून भगवान त्या तीरावर पलीकडेच जाऊन बसले। इकडे साधू वाण्याने पाहिले ते हलकेपणामुळे नौका पाण्यावरच जास्त आलेली। त्याचबरोबर तो घाबरला व नौकात पाहू लागला तर ती सर्व पालापाचोळ्यांनी भरलेली दिसली। ते पाहून तो अतिशय शोक करू लागला। तेव्हा त्याचा जावई म्हणाला, महाराज, उगीच शोक करीत बसू नका। त्या संन्याशाच्या शापामुळेच हे सर्व झाले आहे। आपण त्याला शरण जाऊ। जावयाचे बोलणे ऐकून साधू आणि त्या संन्याशाजवळ गेला व नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला, महाराज, मगाशी मी खोटे बोलले, मला क्षमा करा। असे म्हणून साधू वाण्याने त्यांना पुन्हा नमस्कार केला। तेव्हा संन्यास वेशधारी भगवान म्हणाले, तू शोक करू नकोस, माझे पूजन विसरलास म्हणून तुला हे दुःख प्राप्त झाले। ते ऐकून साधू वाणी दीनवाणीने म्हणाला, भगवान, माझ्यावर कृपा करो, मी तुम्हाला शरण आलो आहे। त्यावर प्रसन्न होऊन इच्छित वर साधू वाण्याला देऊन भगवान गुप्त झाले। नंतर साधू वाणी नौकेवर जाऊन बघतो तर नौका द्रव्याने पूर्ण भरलेली दिसली। तेव्हा साधू वाण्याने मित्रांसह व जावयासह श्री सत्यनारायणाची यथासांग पूजा केली। नंतर नौका पाण्यावर लोटून तो घरी जाण्यास निघाला। त्याच्या नगराच्या जवळ तीरावर आल्यावर त्याने एक दूत घरी पत्नीला कळवण्याकरता पाठवला। दूताने सांगितलेले वर्तमान ऐकून साधू वाण्याची बायको पती दर्शनासाठी बंदरावर गेली। जाताना मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे सांगून ती घाईने गेली। आईने सांगितल्याप्रमाणे कलावतीने सत्यनारायणाची पूजा केली, पण ती पतीच्या दर्शनाला उत्सुक झाल्यामुळे तीर्थप्रसाद न घेता तशीच बंदरावर गेली। त्यामुळे रागवलेल्या सत्यनारायण प्रभूने तिचा पती असलेली नौका पतीसह पाण्यात बुडवली। हे पाहून कलावती शोकाने विव्हळ होऊन जमिनीवर पडली। भयभीत झालेला साधू वाणी आणि त्याची पत्नी हा प्रकार पाहून आश्चर्यचकित होऊन अगदी घाबरून गेले। कलावती व तिची आई यांनी अत्यंत शोक केला व कलावती सती जाण्यास सिद्ध झाली। ते पाहून साधू वाणी म्हणाला, हे संकट टळेल तर मी सत्यनारायणाची पूजा करू। हे ऐकून दीनदयाळू सत्यनारायण आकाशवाणीने म्हणाले, हे साधू, तुझी कन्या तीर्थप्रसादाचा त्याग करून पती दर्शनासाठी आली आहे, त्यामुळे हा प्रकार घडला आहे। ती घरी जाऊन तीर्थप्रसाद घेऊन येईल तर तिला तिचा पती निसंशय प्राप्त होईल। ही आकाशवाणी ऐकून कलावती घरी आली व तीर्थप्रसाद घेऊन परत बंदरात आली। तोच तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला। मग ते सर्वजण अतिशय आनंदित होऊन घरी गेले।